विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार संभाव्य 30 प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे। यामधला मित्रांनो हा आजचा 23व्या नंबरचा प्रश्नसंच आहे। तुमची तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो। ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून टाका। आणि सोबतच मित्रांनो, तुमची परीक्षेला देखील जास्त वेळ होणार नाही। लवकरात लवकर आपली 2 ते 3 महिन्यांमध्ये परीक्षा घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा। आपले 30 प्रश्नसंच हे मित्रांनो सिरीज आहे आणि यूट्यूबवर एकदम फ्री अवेलेबल आहे। त्यामुळे तुम्ही ज्यांनी कोणी मित्रांनो अजूनपर्यंत आपले 22 प्रश्नसंच बघितले नसेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघून घ्या। याची सर्वांची लिंक मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर देखील दिलेली आहे। सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की आपण यावर सर्व तलाठी भरतीची अपडेट देत राहतो आणि तलाठी भरतीनुसार जास्तीत जास्त आपण यावर परीक्षा ओरिएंटेड PDF देखील शेअर करत राहतो। तुमच्याकडून PDFचा जास्तीत जास्त अभ्यास करून घेणे हा त्यामागील उद्देश असते। तर आजचा आपला मित्रांनो 23व्या नंबरचा प्रश्नसंच हा पूर्ण बघा, कारण की एकही प्रश्न यामधला मिस करू नका। तुमच्या कमेंटनुसार देखील आपण प्रश्न घेत असतो, तर तुम्ही कमेंट करा मला की कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न घ्यायचे, मी त्या विषयावर देखील प्रश्न घेणार मित्रांनो, ठीक आहे। तर बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच, एक पण प्रश्न मिस करू नका। प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ आणि जहाल युगात खालीलपैकी कोणत्या नेत्यांचा समावेश जहाल गटमध्ये होता। मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे। आपले इतिहास या विषयावरील प्रश्न चालू आहे। इतिहासमधील आपण IMP टॉपिक घेतलेला आहे मित्रांनो, मवाळ व जहाल कालखंड यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहे, रिपीटेड प्रश्न झालेले आहेत, ठीक आहे मित्रांनो। यामध्ये लक्षात ठेवा, लाल बाल पाल म्हणजेच काय मित्रांनो, लाला लजपतराय, त्याच्यानंतर बाळ गंगाधर टिळक आणि विपिन चंद्र पाल यांनाच आपण काय म्हणतो, लाल बाल आणि पाल। हे काँग्रेसमधील जहाल गटांचे प्रमुख नेते होते। गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता हे मवाळ नेते होते। मित्रांनो, इथेच एक पॉईंट बनते की गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता हे कोणते नेते होते, तर हे मवाळ गटाचे नेते होते। तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे आपले अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, बाळ गंगाधर टिळक। जे कोणी नवीन असतील मित्रांनो त्यांना सांगतो की आपल्या या सिरीजमध्ये आपण सर्वच GK GSचे प्रश्न उत्तर घेत असतो। सर्वच्या सर्व मित्रांनो विषयावर आपण 5-5 प्रश्न घेत असतो। हे सुरुवातीला इतिहास या घटकावर आपले महत्त्वपूर्ण प्रश्न सुरू आहेत। अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या। सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, त्यावर आपण सर्वच्या सर्व माहिती अपडेट देत राहत असतो। या प्रश्न क्रमांक दुसरा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना खालीलपैकी कोणी केली। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे येत असेल ना, तर 2 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला। तर यामध्ये स्पष्टीकरण बघूया। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही ऐतिहासिक घोषणा दिली। त्यामुळे जहाल चळवळीला मोठी प्रेरणा मिळाली। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीच कोणती घोषणा केली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला। खूप महत्त्वाचे प्रश्न उत्तर चालू आहे। तुमच्या तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार IMP क्वेश्चन होणार आहे, ठीक आहे मित्रांनो। तर लक्षात ठेवा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाली होती। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो 1905 मध्ये लॉर्ड कर्झन याने प्रशासकीय कारणांचा बुरखा फाडून बंगालची फाळणी घडवून आणली। कोणी? लॉर्ड कर्झन यांनी। कधी? 1905 मध्ये। IMP प्रश्न आहे, नोट करत चला। या विरोधात संपूर्ण देशात वंदे मातरम आणि स्वराज्य चळवळ उभी राहिली होती। बंगालच्या फाळणी विरोधात मित्रांनो। कधी झाली बंगालची फाळणी? 1905 मध्ये। कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी केली। तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली। तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की बंगालची फाळणी रद्द कधी झाली, कोणत्या वर्षी झाली। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत चला। प्रश्न क्रमांक चौथा आहे, 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन कोणत्या 2 गटात झाले। प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। 1907च्या सुरत अधिवेशनात मवाळ आणि जहाल यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेसचे 2 तुकडे आणि विभागणी झाली। अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर हा वाद विकोपाला गेला होता। तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, महाळ व जहाल।
प्रश्न क्रमांक 5 आहे, गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर यामध्ये लक्षात ठेवा, गोपाळ कृष्ण गोखले यांनी देशसेवा करण्यासाठी आणि समाज सुधारणांचे प्रबोधन व प्रशिक्षण करण्यासाठी जून 1905 मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाजची स्थापना केली. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, सर्व्हंट्स ऑफ इंडियन सोसायटी. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे. मित्रांनो, आपले राज्यशास्त्रमधील संसद हा खूप महत्त्वाचा, खूप वेळा प्रश्न आलेले आहेत आणि तुमची कमेंट येत होती मित्रांनो की संसद या घटकावर खूप महत्त्वाचे प्रश्न घ्या. तर मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण संसद या घटकावर प्रश्न ॲड केलेले आहेत. तर यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया. लक्षात ठेवा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारतीय संसदेची रचना राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा स्पष्ट करते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय संविधानातील कलम 79 नुसार भारतीय संसदेची स्थापना सांगण्यात आली आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा कलम 81 नुसार लोकसभा तर राज्यसभा कलम 80 नुसार यांचा समावेश होतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कलम 79 नुसार, कलम 79 नुसार. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलाविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कोणाला दिली आहे? तर मित्रांनो, कलम 108 नुसार, कलम कोणती? 108 नुसार राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावू शकतात. या बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे सभापती भूषवितात. कोण भूषवतात? तर लोकसभेचे सभापती हे भूषवितात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, भारताचे राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे मित्रांनो, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? तर भारताचे राष्ट्रपतींना. आणि याचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभेचे सभापती. ठीक आहे मित्रांनो, लोकसभेचे सभापती हे अध्यक्षस्थान भूषवतात. आणि कोण बोलावते संयुक्त बैठक? तर मित्रांनो, हा अधिकार आहे राष्ट्रपतीला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणते सभागृह कायमस्वरूपी सभागृह म्हणून ओळखले जाते, जे कधीही विसर्जित होत नाही? यालाच आपण वरिष्ठ सभागृह देखील म्हणतो मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, राज्यसभा, राज्यसभा ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो. यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे, राज्यसभा हे संसदेचे उच्च व स्थायी कायमस्वरूपी सभागृह आहे. उच्च आहे आणि स्थायी आहे, कायमस्वरूपी आहे. ठीक आहे मित्रांनो, हे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी त्याचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, राज्यसभा, राज्यसभा. आणि कनिष्ठ सभागृह कोणते आहेत मित्रांनो, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप सोपा प्रश्न आहे, परंतु IMP प्रश्न आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. प्रश्न क्रमांक 9 आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी किमान किती सदस्यांची गणसंख्या आवश्यक असते? तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, संविधानाच्या कलम 103 नुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकूण सदस्यांपैकी किमान 10% म्हणजेच 1/10 सदस्य उपस्थित असणे बंधनकारक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, एकूण सदस्यांच्या 1/10%. प्रश्न क्रमांक 10 आहे. खालीलपैकी कोणते विधेयक केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते, राज्यसभा त्यात बदल करू शकत नाही? कोणते विधेयक आहे म्हणते मित्रांनो, जे फक्त लोकसभेतच मांडले जाते, ते राज्यसभा त्यात बदल करू शकत नाही? तर मित्रांनो, धन विधेयक, त्यालाच आपण मनी बिल म्हणतो, हे केवळ लोकसभेतच मांडले जाते. ठीक आहे. राज्यसभेत ते फेटाळण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, लोकसभेमध्येच मनी बिल मांडले जाते आणि ते राज्यसभेला कधीही फेटाळण्याचा अधिकार नसतो. त्यासोबतच मित्रांनो, केवळ 14 दिवसांपर्यंत शिफारसीसह ते रोखून धरू शकतात. राज्यसभा हे 14 दिवसापर्यंतच ते आपल्याजवळ ठेवू शकतात, परंतु ते त्याला अमान्य करू शकत नाही. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, धन विधेयक, त्यालाच आपण मनी बिल म्हणतो. प्रश्न क्रमांक 11 आहे. संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, ह्या पेपर सेटमध्ये आपण खूप महत्त्वाचा एक घटक घेतलेला आहे तुमच्या सांगण्यावरून. संगणक या घटकावरील आपण संगणकाबाबत माहिती
ह्या घटक घेतलेला आहे। यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, IMP आहे। तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की सर तुम्ही संगणक या विषयावर देखील प्रश्न उत्तर घ्या। ठीक आहे मित्रांनो, तर आपण तुमच्याच कमेंटनुसार हा घटक ॲड केलेला आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण टॉपिक बघूया। चार्ल्स बेबेज यांनी 19व्या शतकात ॲनालिटिक इंजिन आणि डिफरन्स इंजिन या गणयंत्राने डिझाइन केले, म्हणून त्यांना संगणकाचे जनक असे मानले जाते। कोण? चार्ल्स बेबेज। ठीक आहे मित्रांनो, इथेच एक प्रश्न बनते की संगणकाचे जनक कोण आहे, तर चार्ल्स बेबेज। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर काय होईल मित्रांनो? पर्याय क्रमांक ब, चार्ल्स बेबेज। कधी मित्रांनो? कोणत्या शतकात? तर 19व्या शतकात। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, संगणकाच्या मेमरीच्या संदर्भात 1 किलोबाईट म्हणजेच किती बाईट्स होतात? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते सर्व रिपीटेड आहे, MPSC पॅटर्ननुसार आहे आणि कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हे आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपण यामध्ये ॲड केलेले आहे। कम्प्युटर सायन्सच्या बायनरी प्रणालीनुसार 1 किलोबाईट म्हणजेच 1 KB म्हणजेच 2⁻10 म्हणजेच 1024 बाईट्स होय। ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1024 बाईट्स। प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा, मॉनिटर हे डेटा दर्शवते, त्यामुळे ते आउटपुट डिव्हाइस आहे। मॉनिटर हे काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे। कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर ही इनपुट उपकरणे आहेत। मित्रांनो, इनपुट आणि आउटपुट ह्या जो घटक आहे ना, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला आणि तुमच्या पुस्तकमध्ये जर याची माहिती मिळत असेल ना मित्रांनो, तर हा जो आहे टॉपिक हा पाठच करून घ्या, त्यावर जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करा यावर, कारण की खूप वेळा प्रश्न आलेले आहेत। IMP हा टॉपिक आहे। ठीक आहे, जेव्हा केव्हा प्रश्न वाचाल ना मित्रांनो, त्यावेळेस नाही किंवा आहे अशा प्रकारच्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देत चला, कारण की इथेच तुमचा 1 मार्क कटते। ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, मॉनिटर। मॉनिटर हे इनपुट डिव्हाइस नाही, ते आउटपुट डिव्हाइस आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, संगणक सुरू झाल्यावर बोटिंग करताना पहिली सूचना साठवणारे ROM चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते? ठीक आहे, तर ROM चे पूर्ण रूप आहे रीड ओनली मेमोरी। रीड ओनली मेमोरी असे आहे। हे नॉन व्होलाटाईल, हे मित्रांनो नॉन व्होलाटाईल म्हणजेच नॉन व्होलाटाईल मेमरी असून संगणक बंद केला तरी त्यातील डेटा नष्ट होत नाही। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, रीड ओनली मेमोरी। रीड ओनली मेमोरी। प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक जाळे ज्याला आपण WWW याचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? वर्ल्ड वाईड वेब। हा प्रश्न देखील आलेला आहे, WWW चा फुल फॉर्म काय आहे? ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे हा देखील पॉईंट नोट करून ठेवा। तर मित्रांनो, जागतिक जाळे WWW चे प्रणेते किंवा जनक कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर यामध्ये लक्षात ठेवा, सर टिम बर्नर्स-ली यांनी 1989 मध्ये वर्ल्ड वाईड वेबची संरचना आणि शोध लावला, ज्यामुळे इंटरनेट जगभर पसरले। तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, टिम बर्नर्स-ली। टिम बर्नर्स-ली कधी 1989 मध्ये WWW ची रचना केली आणि शोध लावला। तर ह्यामध्ये प्रश्न महत्त्वाचा एकच होईल मित्रांनो की WWW चे फुल फॉर्म काय आहे? ठीक आहे मित्रांनो, कारण की जास्तीत जास्त अशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे, जनक तो खूप वेळा विचारलेला नाही आहे। ठीक आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी काय होईल मित्रांनो, याचं उत्तर टिम बर्नर्स-ली पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाईची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरात लवकर। तर यामध्ये लक्षात ठेवा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्थित सर्वोच्च शिखर आहे। त्याची उंची किती आहे? 1646 मीटर आहे। याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात। प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ए मित्रांनो, 1646 मीटर। तर हे जे प्रश्न होत आहे मित्रांनो आपले, हे आता भूगोल या विषयावर चालू आहे आणि भूगोलमधील IMP टॉपिक कोणता आहे? महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल। खूप महत्त्वाचे प्रश्न यावर आलेले आहेत, सर्वच्या सर्व रिपीटेड आहेत। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणती मुख्य पर्वतरांग पसरली आहे जी जलविभाजक मानली जाते? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला सह्याद्री पर्वत पश्चिम घाट पसरली आहे। हा महाराष्ट्रातील मुख्य जलविभाजक असून नद्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराला जातात। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, सह्याद्री पर्वत, त्यालाच आपण पश्चिम घाट असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील कोणती नदीखोरे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे नदीखोरे मानले जाते?
तर मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे, तुमच्या MPSCच्या दृष्टिकोनातून खूप सोपा प्रश्न आहे आणि ग्रुप सी असो, ग्रुप बी असो किंवा ग्रुप डी असो, कुठल्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेलाच आहे, IMP आहे. आपल्या पूर्वीच्या 1-2 क्लासमध्ये देखील हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. या क्लासमध्ये घेण्याचा उद्देश एकच होता की तुमची रिव्हिजन होणे, कारण की नवीन नवीन मुलं जुळत राहतात, त्यांना देखील अशा प्रकारचे जे IMP प्रश्न असतात ते एखादा प्रश्न तरी आपल्याला घ्यावाच लागतो आणि तुमची रिव्हिजन व्हावा हा त्यामागील उद्देश असतो. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, गोदावरी नदी खोरे. मित्रांनो गोदावरी नदी खोरे, कोणती नदी खोरे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे नदी खोरे आहे महाराष्ट्रातले, तर गोदावरी नदी खोरे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की किती टक्के, मित्रांनो किती टक्के याने क्षेत्र व्यापलेले आहे महाराष्ट्राचे, ठीक आहे, खोऱ्याच्या बाबतीत. तर यामध्ये लक्षात ठेवा, ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. महाराष्ट्राच्या सुमारे 49% क्षेत्र मित्रांनो गोदावरी नदीने, एकट्या गोदावरी नदीनेच व्यापलेले आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, ठीक आहे, गोदावरी नदी खोरे. प्रश्न आवडत असेल ना मित्रांनो तर एक लाईक करत चला. तुमचे जेवढे काही मित्र आहेत ग्रुपवर स्टडी करत आहात आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. सोबतच या अगोदरचे 22 प्रश्नसंच तुम्ही बघितले नसेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, त्यावर सर्व प्रकारची माहिती अपडेट आपण देत राहतो. तुमचे मित्रांनो कमेंट येते मला की तलाठी भरती कधी होणार आहे, तलाठी भरतीसाठी मित्रांनो कोणकोणता अभ्यासक्रम लागणार आहे. तर अशा प्रकारची जे आपण इम्पॉर्टंट माहिती राहतो ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरच देत राहतो, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करणे आवश्यक आहे. अजूनपर्यंत मित्रांनो आदिवासी विकास भरतीचा ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला असेल ना त्यांच्यासाठी देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण एक्स्ट्रा PDF देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ज्यांनी आदिवासी विकास भरतीचा फॉर्म भरला असेल त्यांना देखील हा क्लास शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो 3 आपण प्रश्नसंच घेतलेले आहे आदिवासी विकास भरतीचे, सर्वच्या सर्व IMP टॉपिकवर घेतलेले आहे, ठीक आहे मित्रांनो. ते तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसेल तर आत्ताच बघून घ्या, ठीक आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया. 19व्या नंबरचा, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांपासून काळी मृदा, रेगूर मृदा तयार झाली आहे? महाराष्ट्राचा जो मोठा भाग आहे तो दख्खनच्या पठारावर म्हणजेच बेसॉल्ट अग्निजन्य लाव्हारसांपासून बनला आहे. या खडकाच्या अपक्षयामुळे मित्रांनो काळी किंवा रेगूर मृदा निर्माण झाली आहे, जी कापूस पिकासाठी उत्तम मानली जाते. बेसॉल्ट खडकापासून मित्रांनो महाराष्ट्राचे पठार हे बनलेले आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, बेसॉल्ट अग्निजन्य खडकापासून. हे मित्रांनो काळी आणि कसदार मृदा हे मित्रांनो कापसाच्या पिकासाठी अत्यंत सुपीक मानली जाते, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस किंवा गोदावरी खोऱ्यांच्या उत्तरेस कोणती महत्त्वाची नदी वाहते? तर तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस खचदरीतून पश्चिमेकडे वाहते आणि जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून जात अरबी समुद्राला खंबातच्या आखातात मिळते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, तापी नदी, तापी नदी. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो अर्थशास्त्र या विषयावर भारतीय अर्थव्यवस्था IMP टॉपिक आहे. यावर महत्त्वपूर्ण 5 प्रश्न घेतलेले आहे, एक पण प्रश्न मिस करू नका. सर्वच्या सर्व आपले परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होणार आहे. तर मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे चालू आहेत, आवडत असेल तर लाईक करत चला. तर प्रश्न काय म्हणते मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते? तर लक्षात ठेवा, भारताने 1947 नंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचा समतोल साधत संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे, ठीक आहे भारताने. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, संमिश्र अर्थव्यवस्था. त्याला आपण मिक्स इकॉनॉमिक देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती बँक? सेंट्रल बँक म्हणून कोणते बँक कार्य करते? तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिला आपण RBI ची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1 एप्रिल 1935 रोजी. हा प्रश्न खूप वेळा विचारला जाते की RBI ची स्थापना कधी झाली, ठीक आहे मित्रांनो. त्यामुळे हा प्रश्न नोट करत चला. तर मित्रांनो
1 एप्रिल 1935 रोजी झाली असून ही भारताची सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे जी चलन निर्मितीची धोरणं ठरवते। ठीक आहे मित्रांनो, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला आपण RBI असे म्हणतो। तर तुम्ही कोणत्या विषयावर मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न कोणत्या विषयावर घ्यायचे ते तुम्ही आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण पुढच्या क्लासमध्ये तुमच्याच कमेंटनुसार प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतामध्ये नियोजन आयोगाची जागा आता कोणत्या नवीन संस्थेने घेतली आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सांगा। हा प्रश्न देखील आपण मागच्या एका क्लासमध्ये घेतलेला होता IMP टॉपिकवर, परंतु मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्था आता आपण विषयानुसार आणि घटकानुसार प्रश्न घेत आहोत। तर यामध्ये मला हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला, त्यामुळे हा ॲड केला। तुमची देखील रिव्हिजन होईल आणि नवीन जे काही मुलं आलेले आहेत मित्रांनो त्यांना देखील हा IMP प्रश्न समजेल। ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा 1 जानेवारी 2015 पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्यालाच आपण नीती आयोग या थिंक टँक संस्थेने घेतली आहे। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, नीती आयोग। नीती आयोग, नीती आयोगाबद्दल मित्रांनो तुम्हाला आणखी कोणती माहिती आहे जर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगितली तर मी ते पुढच्या क्लासमध्ये नक्कीच ॲड करणार। प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून जागतिक पातळीवर कोणाला ओळखले जाते? तर ह्यामध्ये लक्षात ठेवा जागतिक स्तरावर हरित क्रांतीचे जनक कोण आहे? नॉर्मन बोरलॉग हे आहेत। तर भारतात डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते। तर ह्यामध्ये लक्षात ठेवा जागतिक स्तरावर म्हटलं तर नॉर्मन बोरलॉग आणि भारतीय स्तरावर म्हटलं तर डॉक्टर MS स्वामीनाथन। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, नॉर्मन बोरलॉग। नॉर्मन बोरलॉग, ठीक आहे, जागतिक पातळीवर म्हटलेले आहेत म्हणून कोण झाले? नॉर्मन बोरलॉग। आणि भारतीय पातळीवर म्हटले असते तर याचं उत्तर झालं असतं पर्याय क्रमांक बी, MS स्वामीनाथन। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 25 आहे, वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण GST असे म्हणतो त्याचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, भारतात कधीपासून लागू झाला? तर भारतात 101व्या घटनादुरुस्तीनुसार संपूर्ण देशामध्ये 1 जुलै 2017 पासून एक देश एक कर या संकल्पनेवर आधारित GST वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला GST हा सेवा कर। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 26 आहे, भौतिक शास्त्रानुसार कार्य ज्याला आपण वर्क म्हणतो घडले असे कधी म्हटले जाते? तर विज्ञान या घटकावर मित्रांनो आपले प्रश्न सुरू आहे। विज्ञान या विषयामधील कार्य आणि ऊर्जा जो काही IMP टॉपिक आहे त्यावर आपण हे प्रश्न घेतलेले आहेत। हे तुम्हीच सजेस्ट केलेले मला हे पॉईंट आहेत मित्रांनो, कार्य आणि ऊर्जा यावर मी प्रश्न घेत आहो। तर ह्यामध्ये लक्षात ठेवा भौतिक शास्त्रानुसार कार्य ज्याला आपण W = F × S × कॉस्ट थिटा तेव्हाच घडते जेव्हा एखाद्या वस्तूंवर बल लावले असता त्या वस्तूंचे बल लावले गेलेल्या दिशेने काही व्यवस्थापन होते। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, जेव्हा वस्तूवर बल लावले असता विस्थापन होते। विस्थापन होते। तर मित्रांनो एवढं सारं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, एवढ्या तर डीपमध्ये ते जातील नाही, परंतु एवढा पॉईंट नक्की लक्षात ठेवा। भौतिक शास्त्रानुसार कार्य घडले असे कधी म्हटले जाते? तर होईल मित्रांनो जेव्हा वस्तूंवर बल लावले असता विस्थापन होते तेव्हा मित्रांनो भौतिक शास्त्रानुसार कार्य घडले असे म्हटले जाते। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27 आहे, SI पद्धतीमध्ये कार्य आणि ऊर्जा यांचे एकक युनिट खालीलपैकी कोणते होईल? आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीत SI कार्य आणि ऊर्जा मोजण्याचे एकक जूल हे आहे, तर CGS पद्धतीत अर्ग हे आहे। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, जूल। ठीक आहे, जूल म्हणतो। ठीक आहे मित्रांनो, SI पद्धतीत कार्य आणि ऊर्जा यांचे एकक खालीलपैकी कोणते? जूल हे आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 28 आहे, एखाद्या वस्तुप्रत तिच्या विशिष्ट स्थितींमुळे किंवा आकारांमुळे साठवलेल्या ऊर्जेला काय म्हणतात? वस्तूच्या विशिष्ट स्थितींमुळे, स्थिती बदलल्यामुळे किंवा आकारमानामुळे तिच्यात साठवलेल्या वस्तूला स्थितीत ऊर्जा असे म्हणतो। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, स्थितीत ऊर्जा। पर्याय क्रमांक ब, स्थितीत ऊर्जा। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 29 आहे, ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम लॉ ऑफ कन्व्हर्शन ऑफ एनर्जी नुसार ऊर्जा काय करू शकते?
तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, ऊर्जेच्या संवर्धनाच्या नियमानुसार विश्वातील एकूण ऊर्जा कायम असते, तर ती निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे केवळ एक रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर होत राहते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क. ऊर्जा ना निर्माण करता येते ना नष्ट करता येते, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, ऊर्जेचा दर किंवा कार्य करण्याच्या दराला भौतिकशास्त्रात काय म्हणतात? मित्रांनो, आजच्या क्लासमधला हा शेवटचा प्रश्न आहे. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, कार्य करण्याच्या दराला किंवा एका सेकंदात केलेल्या कार्यक्षमतेला शक्ती पॉवर W/T असे म्हणतात. शक्तीचे SI वॅट हे आहे. ठीक आहे. SI एकक काय आहे मित्रांनो? शक्तीचे वॅट हे आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. शक्ती, ज्याला आपण पॉवर असे म्हणतो. तर मित्रांनो, हे आपले 23व्या प्रश्नसंचांमधले 30 महत्त्वाचे प्रश्न होते. या अगोदर जे तुम्ही 22 प्रश्नसंच बघितले नसेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघून घ्या. सोबतच मित्रांनो, तलाठीची परीक्षा देखील जवळच येणार आहे, त्यामुळे अभ्यास जोराने करा, सातत्य ठेवा. आपली ही पूर्णच्या पूर्ण सिरीज बघून घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा महत्त्वपूर्ण क्लास शेअर करा. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारची तलाठी भरतीची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. ग्रुपमध्ये स्टडी करत असाल मित्रांनो, तर सर्वात चांगलं तुम्ही त्यामध्ये देखील आपला हा क्लास शेअर करू शकता आणि एकमेकाला या सर्वच्या सर्व प्रश्नांची रिव्हिजन करू शकता, जेणेकरून मित्रांनो तुमचे सर्वात जास्त लक्षात राहील आणि प्रश्नांची रिव्हिजन होईल. आतापर्यंत मित्रांनो आपले 23 प्रश्नसंच झालेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नसंचांमध्ये महत्त्वाचे 30 आपण प्रश्न घेतलेले आहे. मागच्या 22व्या नंबरच्या प्रश्नसंचामध्ये मित्रांनो आपण टोटल 35 प्रश्न घेतलेले होते. तुमचा आपण GI टॅग हा एक टॉपिक ॲड केलेला होता तुमच्या कमेंटनुसार, त्यामुळे तो पॉईंट देखील लक्षात ठेवा आणि तो क्लास पूर्णच्या पूर्ण बघा, जेणेकरून तुमचा 22व्या नंबरचा प्रश्नामधला एकही प्रश्न मिस होणार नाही. त्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहे. पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर प्रश्न बघायला आवडेल मित्रांनो, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आत्ताच त्याची व्यवस्था करतो आणि पुढच्या क्लासमध्ये मी नक्कीच ॲड करणार जास्तीत जास्त स्पष्टीकरणासोबत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा. प्रश्नाची मित्रांनो क्वांटिटी तुम्हाला जबरदस्त वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये हार्ट पाठवा. भेटूया आपल्या 24व्या नंबरच्या प्रश्नसंचांमध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा. जय हिंद, धन्यवाद. ठीक आहे.